नमस्कार मित्रांनो, आता मी सिंगापूर शहरातील एक मार्सिलिंग नावाच्या मेट्रो स्टेशनजवळ उभा आहे। स्टेशनला कनेक्ट इथे तिकीट काउंटर आहे आणि या स्टेशनला लागूनच एक गटर वाहत आहे। ते तुम्हाला मला गटर दाखवायचं आहे आणि ह्या गटरातून जे पाणी वाहत आहे ते तुम्ही मधल्या पॅचमध्ये बघू शकता। उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेव्हा पाऊस आणखी वाढतो त्यावेळी आणखी हे सगळं वेगाने जात असेल, पण एकंदरीत तुम्हाला आज गटराची जी पोझिशन दिसते ती अशा प्रकारे आहे। मला वाटतं आपण याची तुलना जर आपल्या पावसाळ्यामध्ये जे काही पाऊस पडतो आणि झऱ्याचं जे पाणी वाहतं ना, असं झऱ्याचं जसं पाणी शांतपणे खळखळत वाहत पुढे पुढे जातं टप्प्याटप्प्याने, अशा प्रकारे जाताना आपल्याला दिसतंय। यालाच म्हणतात सिंगापूर। आणि आपल्याला असं प्रत्यक्ष सिंगापूर करायचं। आपल्याकडे गटार हा सुद्धा राजकारणासाठी कमवण्याचा विषय झाला आहे। आपल्याकडे गटार हा सुद्धा अधिकाऱ्यांसाठी कमवण्याचा विषय झाला आहे आणि असे पुढारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची अशी ही दुष्ट युती असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी झऱ्याचं रूपांतर गटारात केलेलं आहे। यांनी बघा या गटाराचं रूपांतर झऱ्यामध्ये केलेले आहे। मित्रांनो, राजकीय नेतृत्वाची दूरदृष्टी आणि प्रशासन जर पारदर्शी असेल आणि नागरिकांना शिस्त असेल तर अशा प्रकारे छानपैकी चित्र बदलता येऊ शकतं। आणि म्हणून तरुणांनो, चला आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, आपण आपले प्रत्येक शहर अशा प्रकारे सिंगापूर करूया।